मनोज जरांगे यांच्यानंतर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ देखील मुंबईकडे कूच करण्याची तयारी करत आहे। त्यासाठी ते नियोजन बैठक त्यांनी आज नागपूरमध्ये आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये परवापासून नागपूरच्या संविधान चौकामध्ये साखळी उपोषण देखील केलं जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा या बैठकीमध्ये झालेली आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत स्वतः बबनराव तायवाडे आहे। ज्या प्रकारे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झालं आणि ते मुंबईकडे कूच करत आहेत, तुम्ही देखील मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय उद्देश असणार आहे? उद्देश हेच आहे की आम्हाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये आणि सरकारने तो धक्का लावू नये। मागच्या वेळेस जे आम्हाला लिहून दिलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि ज्यांच्याकडे पुरावे नाही त्याला कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही, या बाबीवरती या आश्वासनावरती आताचं जे सरकार आहे, जरी खुर्च्याची अदलाबदल झाली असली तरी सरकार तेच आहे, त्याच्यावरती पुन्हा एकदा त्यांनी शिक्कामोर्तब करावं आणि आम्हाला विश्वास द्यावा, आम्हाला आश्वस्त करावं की आम्ही भविष्यातसुद्धा याला धक्का लागू देणार नाही। हे त्यांच्या नजरेत आणून देण्याकरता आणि त्यांच्याकडनं एकदा पुन्हा त्याच मागणीवरती शिक्कामोर्तब करण्याकरिता आम्ही हे आंदोलनाची नागपूर येथून सुरुवात करत आहोत। पुढे हे आंदोलन असं जिल्ह्यामध्ये पसरत जाईल आणि मग वेळ आली तर आम्हीसुद्धा मुंबईकडे एक दिवस कूच करू। कधी मुंबईकडे कूच करण्याचं नियोजन, त्याचा टप्पा कसा असणार आहे? नाही बघा, मुंबईला जायचं म्हणजे आपल्याला कमीत कमी 3 ते 4 महिन्याचा मुदत लागत असते, म्हणून आम्ही सुद्धा साखळी उपोषणांनी सुरुवात करतो आहे। जिल्ह्यामध्ये वातावरण निर्मिती होईल आणि जर गरज पडली तर आम्ही जाऊ ना। जर आम्हाला गरजच पडली नाही आणि सरकारने त्याच्यापूर्वी शिक्कामोर्तब करून दिलं तर आम्हाला मुंबईकडे जायची गरज नाही। तुम्हाला सरकारकडनं काय अपेक्षित आहे, कशावर शिक्कामोर्तब पाहिजे तुम्हाला? आधी जे आम्हाला आश्वासन दिलं आहे, जे लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्याच्यावरच पुन्हा त्यांनी शिक्कामोर्तब करावं आणि तेच आम्हाला पुन्हा रायटिंगमध्ये द्यावं। काय सरकारने काय लिहून दिलं तुम्हाला? की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि कुठल्याही कागदपत्राच्या पुराव्याशिवाय सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही। पण मनोज जरांगे त्यांचं जे आंदोलन, त्यांची जी प्रमुख मागणी आहे, त्यांना ओबीसी अंतर्गतच आरक्षण हवं आहे। तेच तर भांडण आहे, त्यांना ओबीसीतनं आरक्षण पाहिजे आहे आणि आम्हाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही। आणि म्हणून सरकारने आम्हाला जे काही आश्वस्त केलेलं आहे, जे लिहून, त्याच्यावरती पुन्हा एकदा त्यांनी शिक्कामोर्तब करा की कुठलीही परिस्थिती आली तरी आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। आज परत मुख्यमंत्र्यांनी त्याची पुनरावृत्ती केली की आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। मग असं तुम्हाला काय वाटतं, सरकार मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे कुठेतरी दबावात चुकीचा निर्णय घेऊ शकतं अशी शंका आहे तुम्हाला? शंका नाही बा, मी यापूर्वीसुद्धा म्हटलेलं आहे की सरकारने आम्हाला जे आश्वस्त केलेलं आहे त्याच्यावर सरकार काल पण ठाम होतं, आज पण ठाम आहे, भविष्यातसुद्धा राहील। पण सध्याचे आंदोलक ज्या पद्धतीने सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे हा ओबीसी भोलाभाळा आमचा ओबीसी समाज हा कुठंतरी दहशतवादामध्ये आलेल्या परिस्थितीमध्ये आहे, मानसिकतेमध्ये आहे की आपल्यावरती भविष्यात अन्याय होऊ शकतो, आपलं आरक्षण धोक्यात येऊ शकते। त्यांच्या पाठीमागे राहण्याकरता, त्यांना पाठबळ देण्याकरता, त्यांचं मनोधैर्य वाढविण्याकरता आम्हाला अशा प्रकारचं आंदोलन करणं हे फार गरजेचं आहे। कारण त्यांच्यासुद्धा मनामध्ये हे आली पाहिजे, गॅरंटी आली पाहिजे की आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्या समाजाची संघटना आहे, आपल्या समाजाचे नेते आहे आणि आपल्या आरक्षणावर ही मंडळी धोका येऊ देणार नाही। शनिवारपासून साखळी उपोषण सुरू होत आहे, कशा प्रकारे साखळी उपोषण आहे, कोण कोण सहभागी होणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट की सर्वपक्षीय म्हणजे वेगवेगळ्या पक्षामध्ये तुमचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील तुम्ही आवाहन करणार आहे का साखळी उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी? नक्कीच नाही, या ठिकाणी काँग्रेसचे लोक आहे, बीजेपीचे लोक आहे, सर्वच पक्षाचे लोक आहे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा NGO आहे आणि त्याच्यामुळे मी मगाशी आव्हान केलं की दररोज कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी होणार त्यांनी आदल्या दिवशी आपली नावं नोंदवावी आणि दुसऱ्या दिवशीच्या साखळी उपोषणामध्ये सहभागी व्हावं। हे साखळी उपोषण सतत जोपर्यंत सरकार आम्हाला पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करून देत नाही तोपर्यंत सुरू राहील। आपण बघू शकतो की आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जी नियोजन बैठक झाली त्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले की राज्य सरकार मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही, याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि त्यासाठी मग एक खबरदारी म्हणून साखळी उपोषण आणि गरज पडल्यास मुंबईकडे कूच अशा प्रकारची भूमिका देखील, अशा प्रकारचा निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।